बी यांचं येथे आगमन झालेलं आहे. बुवा स्वागत आहे तुमचं. चला समा टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. तर बाबू आणि करसन चौधरी 11 के बहुत फैन है. यहाँ पर छोटे छोटे बच्चे भी आए हैं. हाँ, स्टेज के ऊपर है. सभी का स्वागत है. या वकील साहेब आलेले आहेत. तर नक्कीच घाई ना आले ना. चला सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. सुरुवात झाली आहे. वॉल्यूम आपण कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. ॲडव्होकेट अभिषेक पाटील सर. हॅलो, थँक्यू संदीप पाटील सर. पहिला झटका या ठिकाणी मिळतो आहे तो पेंदर या दोन टीम दरम्यान ही लढत आहे. टॉस जिंकलाय पेंदर टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं एक धाव मिळाली बाबूला आणि त्यानंतर मात्र समाधान भोईरनं विकेट मिळवली आहे. हा पहिला झटका मिळतोय तो चौधरी 11 खारघर संघाला. अतिशय चांगलं आयोजन RMSK ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती ट्रॉफी 2026. अतिशय भव्य आणि दिव्य असं हे आयोजन आपण पाहत आहे. आणि हा सामना इथे सुरू आहे. पेंदरचा अष्टपैलू खेळाडू जबरदस्त झेल पकडलाय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवले आहेत. ते समाधान भोईरनं अतिशय चांगली कामगिरी केली आहे. टीम जीवा 11 गावदेवी पेंदर टीमसाठी 2 चेंडू आणि 2 विकेट. 4 चेंडू त्याने फेकले आणि केवळ 1 धाव खर्च केली. 2 विकेट मिळवल्या त्या समाधान भोईर यांनी. दोन चेंडू 2 विकेट. सुरुवात तर चांगली केली आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकला पेंदर टीमनं. निर्णय घेतला पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा आणि तो निर्णय त्यांच्या पथ्यावरती पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एकच धाव आत्तापर्यंत खर्च केली आहे ती समाधान भोईर यांनी. आमच्यासोबत कांचन पालकर एक जबरदस्त असे स्कोरर, त्याचबरोबर आमचे निवेदक आणि रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील, आमचे प्रवीण टेंबे आहेत आमच्यासोबत. चांगला चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र या चेंडूला मिडविकेटच्या दिशेनं मारायचं होतं परंतु सरळ चेंडू थोडासा बॅट आपण पहिले फिरली त्याची आणि गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. 5 चेंडू संपलेत, एकच धाव. हा चांगला फटका इथे जाईल. फाईन लेगच्या वरून चेंडू 1 बाउंस सीमारेषे पलीकडे जातोय आणि हा पहिला चौकार मिळतोय तो चौधरी 11 खारघर टीमला. 2 विकेट इथे गमावल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 2 बाद 5 धावा. जहीर पटेल साहेब आमच्यासोबत आहेत. आज आपण त्यांना व्यासपीठावरती पाहतोय. जहीर यांचं स्वागत आहे. अनिल शेठ पाटील जे अजितदादा पवार राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि एक चांगलं आयोजन अनिल पुंडलिक पाटील अध्यक्ष खारघर शहर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नितीनजी गावंड साहेब जे पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक आहेत. ते 50,000 रुपये त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी डोनेशन दिलेलं आहे. तर त्यांचंही आपण मनापासून इथे आभार व्यक्त करूया. पहिलं षटक संपलेलं आहे. नवीन बॉलर प्रथमेश नेरुळकर.
प्रथमेश नेरुळकर. पहिलं षटक इथे संपलंय. 5 धावा. अतिशय चांगलं हे मैदान खारघरच्या या प्रांगणावरती. सरळ बॅक टू द बॉलर. चांगली गोलंदाजी, परंतु एक धाव मात्र मिळते. फलंदाज बाबू यांना. चौधरी 11 म्हटल्यानंतर आपण जर पाहिलं तर या परिसरामध्ये ही नवकी टीम मला पाहायला मिळते, परंतु त्यांचा खेळ आत्तापर्यंत जरी पाहिला तर थोडासा संत पाहायला मिळतोय, कारण त्यांच्या समोर आहे. हा चांगला फटका इथे फायनलच्या दिशेने पुन्हा एकदा खेळून काढला. एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकच धाव मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीने टीम चौधरी 11 खारघर टीमची धावसंख्या झाली ती 7 धावा. अतिशय चांगलं आयोजन. तसं पाहायला गेलं तर स्वर्गीय कुमारी जीवा भोईर हिच्या नावानं आयोजित केलेली ही स्पर्धा आहे आणि समाधान यांची सुकन्या आपण दरवर्षी पाहतो पेंदरच्या मैदानावरती. या स्पर्धेचं खूप चांगलं आयोजन आणि तसंच आयोजन इथे केलंय. चांगला कव्हर ड्राईव्ह इथे जाईल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा हा म्हणता बाबूच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार, पहिला चौकार आलाय आणि टीमची धावसंख्या झाली आहे चौधरी 11 खारघर टीमची 2 बाद 11. चौकार आणि प्रथमेश नेरुळकर मात्र ठरतोय थोडासा महाग. आणि या एका धावेच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या झाली आहे ती 16. कपिल पारवे एक जबरदस्त खेळाडू. एकेकाळी त्यानं जमाना गाजवला. आज ॲज अ अंपायर म्हणून आणि दुसरे अंपायर आमचे सुनील पाटील सर मोरबीचे. अतिशय चांगले त्यांचे निर्णय असतात. आज आपण त्यांना पाहतोय त्या मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. चेंडू यावेळेस मात्र जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 षटकं संपली आहेत. टीमची धावसंख्या झाली आहे ती मात्र 16. या दरम्यान पापडीचा पाडाचे आमचे पाहुणे सन्माननीय नितीन रामदास पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. नितीन दादा रामदास पाटील क्रिकेटचे खूप मोठे चाहते, त्यांचं इथे आगमन झालं आहे. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती ट्रॉफीमध्ये नितीन दादा पाटील यांचं मनापासून स्वागत. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चौधरी 11 खारघर टीमची धावसंख्या झाली आहे 2 बाद 16 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या मात्र 5. या षटकात धावा खर्च केल्या प्रथमेशनं 11. अजून एक विकेट लगातार आपण बघतोय. विकेटवरती विकेट मिळवत आहेत समाधान भोईर. चांगली गोलंदाजी करतायत या मैदानावरती. त्यांना आतापर्यंत 3 विकेट मिळवल्यात. आतापर्यंत आपण बघतोय 3 विकेट मिळत आहेत त्या समाधान भोईर यांना. डीजे नंदू डीजे ना मग गणू गणेश. ओमकार पाटील आपण बघतो व्यासपीठावरती. रायगड प्रीमियर लीगमध्ये खूप चांगला सामना त्यांचा आपण पाहिला. किरण पवार विरुद्ध ओमकार पाटील. परंतु इथे समाधान भोईर चांगली कामगिरी करतोय. त्यांना आतापर्यंत 2 चेंडू
टाकले. त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवरती मिळवली विकेट आणि त्यानंतर डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती समाधानची, पण आक्रमण करावं लागेल. ओह, काय दांडी गोल केली आहे. अजून एक झटका मिळालाय तो चौधरी 11 खारघर संघाला. 4 विकेट मिळवले आतापर्यंत समाधान भोईरनं. आतापर्यंत 4 विकेट आणि पूर्णपणे दयनीय अवस्था निर्माण केली आहे गोलंदाज समाधान चौधरी 11 खारघर संघाचे. आपण पाहिलं तर केवळ धावा आल्या 16 आणि आक्रमण तर करावं लागेलच, कारण अपोजिट टीम सुद्धा इथे अजून एक विकेटचं पतन होतंय का असं वाटलं होतं, परंतु नक्कीच आऊट आहेत. आणि फायपर 5 विकेट त्याने मिळवल्या. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. आणि मला असं वाटतं फायपर तळोजे मजकूर आणि ओवे टीमला आपण विनंती करूया की आपण टॉस करण्यासाठी यावं. जहीरजी पटेल साहेब आमचे अतिशय चांगले मित्र आणि एक जबरदस्त समालोचक, आणि उर्दूचा त्यांचा मिलाप या परिसरामध्ये आल्यानंतर मला या त्रिमूर्तीची नक्कीच आठवण येते. संदीप पाटील सर असतील, मच्छिंद्र पाटील असतील आणि जहीर पटेल. पण इथे मात्र आपण बघतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 16. तिसरं षटक सुरू आहे आणि समाधाननं अगदी कंबरडं मोडलंय ते फलंदाजीचं चौधरी 11 खारघर संघाच्या. 5 विकेट त्यांना आतापर्यंत मिळवल्या आणि केवळ 5 धावा खर्च केल्यात त्या समाधान भोईरनं. तोच तयार पुन्हा एकदा. चांगला चेंडू होता, इथे क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू थोडा दूरवर राहिला. प्रयत्न त्याचे होते परंतु यानं ऐन मोक्याला ओळखलं की जर का आपण पुढे गेलो तर कदाचित चेंडू सीमारेषे पलीकडे होईल आणि एकच धाव मिळते या टीमला. एका धावेच्या बरोबरीनं बऱ्याच वेळानंतर धावसंख्येचा फलक इथे हालतोय. 17 धावा धावफलकावरती येत आहेत चौधरी 11 खारघर संघाच्या. सूरज चौधरी यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर मॉन्टी पाटील यांच्याकडनं त्यांना 5,000चं पारितोषिक आहे, परंतु 3 षटकं इथे संपली आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 17. 17 लॉस ऑफ 5 विकेट्स, एंड ऑफ 3 ओव्हर्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. डीजे खूप चांगलं नियोजन खरोखर आपण इथे पाहतोय. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित ही स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती ट्रॉफी आणि आपण या स्पर्धेचा विचार केला तर उद्या मला असं वाटतं अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. गोलंदाज तयार. ओ हो, काय वेग होता, भन्नाट वेग. अगदी वेगानं चेंडू फेकला होता क्रिश कोपरकर. यावेळेस मात्र त्यानं चांगला चेंडू फेकलाय. डॉट चेंडूचा खेळ संपलाय आपण पाहताय. तिकडे IPL सुरू आहे, इकडे आपण या मॅचेस पाहतोय. कालही मुंबई इंडियन्सनं चांगली सुरुवात केली. 224 धावा मुंबई इंडियन्सनं बनवल्या. मला असं वाटतं रोहित शर्मानं 78 धावा केल्या आणि 81 धावा केल्या. हां तर पण इथे या मैदानावरती रिकल्टन या फलंदाजानं गोलंदाज तयार. हो, इथे बॅट निसटली होती, क्षेत्ररक्षक आलाय. स्वतः विकेट किपर. एकच धाव मिळते एका धावेच्या बरोबरीनं. आता धावत संख्या पुढे जाईल, धावा होतील त्या 18 धावा. आक्रमण पाहायला मिळत नाहीये चौधरी टीम कडून. पहा, षटकार चौकारांची गरज आहे. हे मैदान आपण जर पाहिलं आउटफील्ड फास्ट आहे परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र नक्की 4 धावा मिळतील. वाईट प्लस चौकार म्हणजे 5 धावा मिळाल्यात या चेंडूवरती. डीजिंग
या चेंडूवरती मिळाल्यात. टीमची धावसंख्या आपण पाहता आतापर्यंत झाली आहे ती 23 धावा चौधरी-11 खारघर संघाच्या. धावफलकावरती 5 विकेटचं पतन आहे. क्रिश कोपरकरनं पहिले 2 चेंडू सुरेख टाकले. तिसऱ्या चेंडूवरती धाव खर्च केली 1 आणि त्यानंतर वाईट चेंडू टाकलाय ज्यावरती चौकार मिळाला. 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळी मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती क्रिकेटचा आनंद घेत असताना पुन्हा एकदा वेगानं परंतु पंच सुनील पाटील सरांचा वाईट चेंडूचा इशारा आलाय आणि या वाईट चेंडूच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे सरसावती. धावा होतील ते आता 24 धावा. चौथं षटक सुरू आहे मैदानावरती आपण पाहतोय. षटकार चौकार मी वारंवार उल्लेख करतोय कारण अपोजिट टीममध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. समाधान असेल. हो चांगला चेंडू होता. बॅक टू द बॉलर. खूप चांगलं चेंडूला त्याने या ठिकाणी बॅकअप दिलेला आहे. डॉट चेंडूचा खेळ संपलाय आणि कांचन पालकर मला सांगतायत की 24 धावा आहेत. चौथं षटक सुरू असताना टीम चौधरी-11 खारघर संघाच्या. मोठा फटका प्रयत्न केलेत क्षेत्ररक्षक 2-2 चेंडूच्या खाली पण इथे मात्र हा झेल पकडण्यामध्ये अपयश आलं. असं वाटलं ऐन म्हणजे अंतिम क्षणाला की हा क्रिश कोपरकर झेल पकडतोय की काय, परंतु नंतर चेंडू निसटला ज्यावरती 2 धावा मिळाल्यात. 26 धावा झाल्यात चौधरी-11 खारघर संघाच्या. चौधरी-11 खारघर विरुद्ध पेंदर, जीवा, भोईर, कावदेवी पेंदर ही टीम त्यांच्याबरोबर खेळते. टॉस जिंकलाय. समाधानची गोलंदाजी खूप चांगली पडली. त्यानं चांगली गोलंदाजी केली. त्यानं विकेटवरती टिचून मारा केलाय. 2 धावा इथे मिळतील पुन्हा. 2 धावांच्या बरोबरीनं आता 4 षटकं संपली आहेत आणि 28 धावा धावफलकावरती. चांगली सरासरी आता पाहायला मिळते. या शेवटच्या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा आल्या एक चांगला सामना होऊ शकेल या मैदानावरती. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण वातावरणाचा अभ्यास किंवा विचार केला तर. ओ टू डीजे. तलोजा मजकूर संघ चला आपण लगेचच या आणि ओवा. चला 9191 स्टार ओवे आणि गाथा गावंड 11 तलोजा मजकूर. कारण या स्पर्धेमध्ये एक मोठी स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून लाभलेले आहे ते सन्माननीय नगरसेवक श्रीमान नितीन गावंड यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होणार आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तर यानंतरची लढत गाथा गावंड 11 तलोजा मजकूर वर्सेस 9191 स्टार ओवे या 2 संघांमध्ये होणार आहे. तर दोन्ही कॅप्टनला सूचना आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. यस वकील साहेब. धन्यवाद अध्यक्ष. आपण बघतोय पहिली 4 षटकं संपलेली आहेत. शेवटचं एक षटक शिल्लक आहे. आक्रमण करावं लागेल. शेवटचा गोलंदाज पंकज कोपरकरच्या हातामध्ये चेंडू दिलाय. टीम कॅप्टन समाधान यांनी बघूया कशी गोलंदाजी करतोय कारण 10 ते 12 धावा येणं अपेक्षित आहे चौधरी-11 टीमला. पहिला चेंडू इथे मात्र प्रयत्न होता. अगोदर चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटर स्ट्रायकर एंडला आपण बघतोय सुरेश चौधरी यांच्यासाठी इनाम आहे लगातार 3 षटकारांसाठी. मॉन्टी पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं. सुरेश चौधरी प्रयत्न करताय. तिथे मात्र चेंडू सरळ जातोय. विकेट क्षेत्ररक्षक येतो. एकच धाव मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं आता टीमची धावसंख्या 29 झालेली आहे. 29. अपोजिट टीम सुद्धा तगडी आहे. चांगले चांगले खेळाडू त्यांच्या टीममध्ये आपण पाहतोय. त्यांच्यासाठी 40 धावा होणं अपेक्षित. चांगला फटका, सुंदर फटका खेचला होता परंतु तेवढ्याच ताकदीचं डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव मात्र मिळेल या चेंडूवरती आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या होईल 31 धावा. आपण तळोजा मजकूर आणि ओबे टीमला पुन्हा एकदा विनंती करूया की आपण कृपया टॉस करण्यासाठी यावं. अगोदरच खूप उशीर झालेला आहे. आपण हे सत्र संपण्या अगोदर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं. तळोजा मजकूर आणि ओवे. झहीर पटेल आमचे अतिशय चांगले समालोचक. ते मात्र गोलंदाजी. ओह चांगला चेंडू होता. जातोय सरळ लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक येतो. एक धाव घेतली जाईल आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आतापर्यंत 7 ते 8 धावा खराब क्षेत्ररक्षणामुळे खर्च केल्या टीम पेंदरनं आणि या 4 धावांच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या होईल ते मात्र आता 35 या धावसंख्येवरती. अजून जर का 5 धावा आल्या तर मात्र ही मॅच चांगली होईल यात बिलकुल शंका नाही. गोलंदाज तयार.
चेंडू मात्र सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं सत्र इथे संपलेलं आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 35. जिंकण्यासाठी गरज आहे 30 चेंडू आणि पेंदर टीमला अर्थातच स्वर्गीय जीवा भोईर गावदेवी पेंदर या संघाला 36 धावांची, म्हणजे फक्त एका मोठ्या फटक्याचं काम आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वळूया ते आपण अध्यक्ष संदीपजी पाटील सर यांच्याकडे. हॅलो, चला आपण टॉस करतोय. जे नितीन पाटील जाबो यांच्या शुभ असते. चला हेड कॉल आहे. चला तलोजा मजकूर टीम कॅप्टन टॉस जिंकला. डिसिजन काय असेल? फील्ड फर्स्ट. गाथा गावंड 11 तलोजा मजकूर आणि ओवे यांच्यामधली लढत बऱ्याच वेळेला अनेकदा सामने झालेले आहेत. तर काय या मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल, कशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये आज खेळ राहील तलोजा मजकूरचा? 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही. स्पर्धेबद्दल काय सांगशील की दरवर्षी तुमची नेहमीच एंट्री असते आणि यावर्षी देखील खेळण्यासाठी आलात, काय वाटतं या आयोजनाबद्दल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि ग्राउंडही खूप छान आहे. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय तलोजा मजकूरचे कॅप्टन भूषणने. तर सन्मानाकडे आपण बोलतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले जे सन्माननीय शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व आदरणीय रामदासदादा पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय नितीन रामदास पाटील आमचे जावई यांचा सन्मान आपण इथे घेतोय. मी अनिलदादा पाटील आणि जनार्दन बुवा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नितीन पाटील यांचा सन्मान इथे करायचा आहे. याचबरोबर आमचे ब्रह्मा राजे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की ब्रह्मा या. ब्रह्मा आज खेळणार आहे असं वाटतंय. तलोजा मजकूर चे साई राजे यस, तर सन्मान इथे होत आहे. शौर्या, चला शौर्य या. आमचे चौधरी आइए. ओके थँक्यू. आमचे झहीर पटेल देखील व्यासपीठावर, जिलानी पटेल देखील आलेले आहेत. याचबरोबर सुजित म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला संपूर्ण 8 दिवस जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ते आमचे सन्माननीय सुजित शेठ म्हात्रे कलंबोली आणि अभिषेक पाटील मुरबी यांचं मनोपूर्वक आभार. चे बाबल्या म्हात्रे. चला बोलूया आपण मॅचकडे. नूरा पटेल आमचे आले असतील तर या. नूरा पटेल, त्याचबरोबर आमचे पाहायला गेलं तर तोसिफ इथे आलेले आहेत. सरफराज पटेल जर आले असतील तर या आपण, आपलं देखील स्वागत आहे. आणि यवन जोडी आमची नौफिल, सलमान, नवीद, चला आपण देखील या, आपलं देखील स्वागत आहे. यस अभिषेक. धन्यवाद संदीपजी पाटील. पहिलं सत्र इथे संपलेलं आहे. 36 धावांचा पाठला घेऊन सलामीची जोडी मैदानावरती समाधान भोईर आणि सुजित पाटील, दोन्ही खूप घातक फलंदाज आहे टीम पेंदर मुरबीचे. चला क्षेत्रखेळ लावून घ्या. चौधरी 11 टीम आपण आपलं क्षेत्रखेळ लावायचं आहे. 36 रन, 36 धावांची गरज आहे 30 बॉल मध्ये. आणि सलामीचा गोलंदाज आहे विनय. बघूया, उंचखुरा असा गोलंदाज आहे. 36 धावांची गरज आहे. समाधान एक अष्टपैलू आणि स्टायलिश खेळाडू म्हणून
या परिसरात ज्याची ओळख आहे तो स्ट्रायकर एंडला टीमचा कॅप्टन आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे सुजित पाटील. छोटा पॅक बडा धमाका. चांगली फलंदाजी सुजितनं बऱ्याच मैदानावरती केलेली. आज या मैदानावरती या पाटा पिचवरती कशी खेळी करतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. समाधान तयार स्ट्रायकर एंडला. हा पहिला चेंडू समाधाननं ओळखलं की जरी धावा कमी असल्या तरी सुद्धा चेंडू कसे येत आहेत चेंडूच्या मेरिटनुसार त्यानं खेळणं पसंत केलं. पहिला चेंडू फक्त दिशा दिली आणि या पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळती आहे टीम पेंदर या संघाला आणि धावसंख्या झाली आहे. एक चेंडूचा खेळ संपला आहे. एक धाव. सुजित पाटील स्ट्रायकर एंडला उभा आहे. आता कशी खेळी करतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. धावा जरी कमी वाटत असल्या टीम जरी आपल्याला नौकी वाटत असली तरी सुद्धा आपण इथे जर पाहिलं तरी इथे तू मै थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चांगली गोलंदाजी आहे. अगोदर मला असं वाटलं पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय. गोलंदाज विनय चांगली गोलंदाजी करत असताना विनय टीम चौधरी 11 खारघर संघाचा हा गोलंदाज. बघूया विनोद नाव आहे. विनोद चव्हाण विनोद का चौधरी का विनोद चौधरी. चांगला चेंडू होता. इथे मात्र सरळ जातोय. एक धाव घेतली जाईल आणि एका धाव्याच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. असं पाहायला गेलं तर ही चौधरी सगळे जो चौधरी आहेत मला असं वाटतं राजस्थानच्या पाली जिल्ह्यातले भरपूर आहेत गुजरात. परंतु इथे आपल्याला या मैदानावरती खारघरच्या मैदानावरती या धावा रोखतील का. हा चांगला फटका. सुजित यामध्ये माहीर आहे. त्यानं पॉईंट डोक्यावरनं मारला आणि हा पहिला चौकार मिळतोय सुजित पाटीलला. टीमची धावसंख्या होईल या चौकाराच्या बरोबरीनं 36चा पाठलाग करताना बिनबाद. बरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होत आहे भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आणि त्याचबरोबर आत्ताच पनवेल महानगरपालिकेच्या नगर सेविका म्हणून ज्यांच्या सौभाग्यवती आपल्याला पाहायला मिळाल्या सन्माननीय ब्रिजेश पटेल साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. यावं ब्रिजेश पटेल साहेब स्वागत आहे आपलं. स्वागत करूया सगळ्यांचं. पण इथे मात्र चौकारानं स्वागत केले सुजित पाटीलनं. गोलंदाज विनोद याचं टीमची धावसंख्या 7 होती आहे. विनोद तयार आहे. विनोदचा हा चेंडू सुजित पाटील साठी जोरदार फटका आणि इथे मात्र विकेटचं पतन. चांगली टीम आहे ही चौधरी 11 खारघर. चांगला खेळ करते. पहिला झटका दिलाय त्यांनी टीम पेंदरला. याचबरोबर सन्माननीय ओवे गावचे आदर्श व्यक्तिमत्व ओवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय हरेश शेठ म्हात्रे ओवे यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर त्यांचं देखील या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल हरेश शेठ म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. पहिली विकेट विनोद मिळवली. सुजित पाटीलला बाद केले. झटका दिलाय. 7 धावा असताना हा पहिला झटका मिळाला. सात धावा माफ करा 11 धावा झाल्यात. माफ करा समाधान आमच्याकडे बघत राहिले कारण धावा 11 झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. नवीन गोलंदाज जगदीश. मेडन ओवर डाला है इस मैदान पे जगदीश ने लेकिन इस मुकाबले में क्या करेंगे जगदीश. बघूया जगदीश पण स्ट्रायकर एंडला मात्र खतरनाक बॅटर आहे. बघा पहिला चेंडू त्यानं तटावलाय. मी अगोदरच सांगितलं समाधान भोईर एक असं रसायन आहे ज्याची बॅटिंग आपण पाहतो. एक स्टायलिश खेळाडू त्यानं षटकार मारला. टीमची धावसंख्या झाली 17. 19ची गरज आहे जिंकण्यासाठी आता. षटकार पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावरती मिळत आहेत. पण 19ची गरज आहे. समाधान जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत हा सामना सोपा नसेल टीम
चौधरी 11 कारगर संघाला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा समाधानच्या बॅटमधनं पण सुंदर असा प्रयत्न होता. सोपा झेल सुटला. हा झेल खतरनाक ठरू शकतो, घातक ठरू शकतो खारघर 11 चौधरी 11 खारघर संघाला. कारण हा झेल जर का पकडला असता 4 धावा कमी झाल्या असत्या आणि महत्वाची विकेट सुद्धा इथे मिळाली असती. आता गरज आहे 15 धावांची जिंकण्यासाठी. जगदीश तयार. लोवर फिल्टॉस त्याच्यावरती समाधानचा हात चारही बाजूला. फटकेबाजी पुन्हा एकदा चौकार फाईन लेग सीमारेषा क्लिअर करेल आणि या 4 धावांच्या बरोबरीनं आता 25 झाली धावसंख्या टीम पेंदरची. या ठिकाणी सुंदर असे भजन सम्राट अशोक बुवा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्माननीय अशोक बुवा पाटील संगीताची खूप मोठी आवड आणि खूप चांगले संगीतकार आहेत ते अशोक बुवा पाटील. भजन सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. इथे मात्र धाव घ्यायची की नाही या प्रयत्नामध्ये पंचांनी नो बॉलचा इशारा दिला आणि इथे फलंदाज मात्र आपल्या सुरक्षित आलाय पॉपिंग क्रीजमध्ये. नो बॉल +1. अगोदरच दुष्काळ आहे आणि त्यात 13वा महिना. कारण इथे अगोदरच तीच परिस्थिती पाहायला मिळते. धावा कमी आहेत. 27 धावा झाल्यात. 9 धावांची गरज आहे. सन्माननीय अशोक बुवा पाटील भजन सम्राट यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आपण करूया स्वागत. 9 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला उभा आहे नवीन फलंदाज. ओ पॅरल स्ट्रोक. क्षेत्ररक्षक इथे पकडतोय झेल आणि अजून एक झटका मिळेल असं वाटलं परंतु पंचांचा फ्री हिटचा इशारा होता. अर्थात अगोदर नो बॉल आणि त्यामुळे इथे ही संधी मिळालेली आहे. 2 धावा मिळतील चेंडूवरती टीम पेंदरला आणि या 2 धावांच्या माफ करा एकच धाव मिळेल. या एका धावेच्या बरोबरीनं 28 धावा होतील धाव फलकावर. फक्त 8 धावांची गरज. 8 धावांची गरज. 8ची गरज आहे. हो चांगली गोलंदाजी बघा. चौधरी 11 खारघर 11 चौधरी एन्जॉय. ते अक्षरशः एन्जॉय करतायत. क्रिकेटची खूप सारी आवड. चौधरी 11 खारघर चौधरीचे जे बरेचसे चौधरी नावाचे खेळाडू त्या मैदानावरती आणि त्यांनी आता चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळत नाहीये. जोरदार अपील बघा. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय परंतु 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मिळत आहेत. बघूया या चेंडूवरती एक मोठा हिट मारून थोडीशी म्हणजे मॉर्निंग वॉक आपण पाहतो ना. मॉर्निंग वॉकला जातात ना किंवा इव्हिनिंग वॉक पण असतो इथे बघा. आता आम्ही आलो त्यावेळेस इव्हिनिंग वॉक पण चालू होता. तशी इथे फिल्डिंग सुरू आहे क्षेत्ररक्षकांची आणि तशा धावा घेतात हे फलंदाज. 3 धावा या चेंडूवरती मला असं वाटतं मिळाल्यात. 3 धावांच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या झालेली आहे 31. 5ची गरज आहे. आमचे नावडेकर साहेब चंद्रकांतजी नावडेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. सगळी मंडळी बऱ्याच वर्षातनं मिळते आम्हाला इथे. मला असं वाटते याच मैदानावरती मी आलो होतो. 21 बाईक काहीतरी होत्या या मैदानावरती. 27 बाईक आणि ज्या वेळेला हे आयोजन आपण पाहतो मुरबीचं अगदी चांगलं आयोजन पाहायला मिळतं. सगळी आमची पाटील फॅमिली अशोक बुवा पाटील असतील, अनिल पाटील असतील, सुनील पाटील आहेत, संदीप पाटील आहेत, त्यानंतर हा आहे ओमकार मोंटी आहे, बंटी आहे, सोनी, विकी, ही सगळी मंडळी खूप चांगलं त्यांची मेहनत असते. अशोक बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली टीमची धावसंख्या झाली आहे ती 31. 5ची गरज आहे. अगोदर चांगल्या धावा येत होत्या परंतु इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि 22चा चौकार. पहिली आकाल आहे उसमें 13वा महिना आणि अशी परिस्थिती झालेली आहे टीम चौधरी 11 खारघरची. मात्र 1 धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. स्कोर इज लेवल. स्ट्रायकर एंडला उभा आहे. समाधान फिनिश करेल का षटकार मारून बघूया. ज्यांच्या बॅटमध्ये तेवढी ताकद आहे. नाही त्याने ओळखलं की नाही इथे आपल्याला फिनिश करून बाहेर निघायचं आहे तर फिनिश होऊन बाहेर निघायचं नाही
आणि इथे हा सामना जिंकलेला आहे टीम 11 पेंदर, स्वर्गीय जीवा भोईर गावदेवी पेंदर संघानं हा सामना जिंकलेला आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पण चौधरी 11 खारघर सिंग टीमला पण मी धन्यवाद देतो. खूप चांगला खेळ त्यांनी केला, एन्जॉय केला हा सामना आणि प्रेक्षकांची मनं जिंकली, त्याबद्दल त्यांना मनापासून आपण पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अष्टपैलू कामगिरी करणारा टीमचा कॅप्टन आणि त्यानं 3-5 विकेट मिळवल्या. फलंदाजी करताना सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली, 5 विकेट आणि बॅटिंग करताना 18 धावा अशी एकूण अष्टपैलू त्याची खेळी. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला या समाधान चौधरी 11 खारघर टीमचं अभिनंदन आहे. हॅलो, चला समया. तर मी विनंती करेन सन्माननीय ब्रिजेश पटेल साहेब आणि हरेश शेठ म्हात्रे साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या उपस्थितीमध्ये आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देतोय. ब्रिजेश पटेल साहेब या, हरेश शेठ या. भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड अध्यक्ष सन्माननीय ब्रिजेश पटेल साहेब आणि आत्ताच पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका त्यांच्या सौभाग्यवती बरेशा ब्रिजेश पटेल यांना आपण पाहिलं. तर ब्रिजेश पटेल साहेब, हरेश शेठ म्हात्रे साहेब यांचा मनपूर्वक आभार. आपण सन्मानाकडे बोलतोय. दोन्ही मान्यवरांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. थांबा दादा ये. सन्माननीय ब्रिजेश पटेल साहेब यांचा शुभ सन्मान आपण येथे करतोय. सन्माननीय ब्रिजेश पटेल यांचा सगळ्यांचा सन्मान होतोय. याचबरोबर ओवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, आदर्श व्यक्तिमत्व, उद्योजक सन्माननीय हरेश शेठ म्हात्रे यांचा शुभ सन्मान इथे होतोय. तर हरेश शेठ म्हात्रे यांचा सन्मान होतोय.